सांगण्याची मी आहोत. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता अजून नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आता शेवटची घटना आहे. शेवटचं 1 तास राहिले, परंतु अजूनही कार्यकर्त्यामध्ये आणि त्यांच्या समर्थनात असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण कोण कुठे कसं जाईल याची अजूनही शाश्वती नाही. प्रत्येक पक्षाकडून ज्यांना ज्यांना आश्वासन मिळालं होतं की तुम्हाला तिकीट दिलं जाईल, परंतु ते आश्वासन न पाळल्यामुळे हे कार्यकर्ते आता नाराज दिसून येत आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रकारची निराशा दिसून येत आहे आणि पर्याय शोधण्याचाही त्यांनी आता प्रयत्न चालू आहे. परंतु यापूर्वीही ते की या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून परत पर्याय शोधण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. आता सकाळी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाल्याची जाहीर करण्यात आले. याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला 20 जागा तर काँग्रेसला 61 जागा अशा देऊन या दोघांची युती झाल्याचे जाहीर झाले. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे प्रभाग क्रमांक 7चा आहे. 7च्या 4ही जागा वंचितला सोडल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते या सर्वांच्या मनामध्ये आता नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे. आणि काही लोक जे तिकीट मिळेल या अपेक्षेने काँग्रेसमध्ये आले होते त्यांना आता परत त्यांना बाहेर जावं लागणार आहे, तिथून जावं लागणार आहे आणि त्यांनी त्याचा पर्याय शोधत आहेत. एकंदरीत पाहता आत्ताच्या या क्षणापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्या आणि त्यांच्या समर्थकांमध्ये एक प्रकारची नाराजी नैराश्य पसरलेला आहे. कोण कुठं काय करेल याची कुठलीही शाश्वती आता तरी नाही. या ठिकाणी भाजपा, शिवसेना, शिंदे गट, शिवसेना, ठाकरे गट या ठिकाणी हे सर्व जण निवडणूक लढवण्यामध्ये आहेत आणि एकमेकाचे उमेदवार पळवण्याच्या मागे आहेत. एकंदरीत पाहता या ठिकाणी सर्वच पक्षाचे उमेदवार अशोकराव चव्हाण खरे का हे अशी चर्चा आता या ठिकाणी बोलू लागले. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूजसाठी. जय हिंद. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.